ಅನುದಿನ ಅನುಕ್ಷಣ ಮನೆಯಲ್ಲೂ ಕಲಿಯೋಣ ಕಲಿಕೆಯ ಹೊಸ ಹಾದಿಯಲಿ ಜೊತೆಗೂಡಿ ಹೆಜ್ಜೆಯ ಹಾಕೋಣ ಸಂತಸದಿ ಕಲಿಯೋಣ ನಮ್ಮ ಹೆಮ್ಮೆಯ ಈ ಕ್ಲಾಸಿನಲ್ಲಿ. Yes, sir. Yes, teacher. Present, ma'am. नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी श्रीमती एस व्ही शिवने, सरकारी मराठी शाळा धामणे येथे TGT शिक्षिका म्हणून कार्य करीत आहे. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 7वीच्या गणित विषयातील प्रकरण 9 परिमेय संख्या. तर पाहूयात विद्यार्थ्यांनो, परिमेय संख्या म्हणजे काय. त्याच्या आधी मी तुम्हाला एक प्रश्न विचारते, नैसर्गिक संख्या म्हणजे काय. पहा बघूया, आठवते का. एक हिंट देऊ. नैसर्गिक संख्यांनाच आपण मोज संख्या असे देखील म्हणतो. आता आलं असेल तुमच्या लक्षात. मोज संख्या म्हणजे वस्तू मोजण्यासाठी जे अंक वापरतो ते अंक म्हणजे मोज संख्या. आलं का लक्षात. म्हणजेच 1, 2, 3, 4, 5 वगैरे वगैरे या सर्व संख्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात. त्यानंतर या नैसर्गिक संख्यामध्ये एक अशी संख्या वाढवा ज्याच्यामुळे ती पूर्ण संख्या होईल. म्हणजे जो तो सट आहे नैसर्गिक संख्यांचा, त्याला आपण पूर्ण संख्यांचा सट कधी म्हणू. जर त्याच्यामध्ये एक संख्या वाढवली तर ती कोणती संख्या. आठवा पाहू. आठवते का. एक हिंट देते. ती जी संख्या आहे ती आम्हा भारतीयांनी जगाला दिलेली देणगी आहे. आता आठवलं का. बरोबर, ती संख्या म्हणजे 0. तर विद्यार्थ्यांनो, नैसर्गिक संख्या 1, 2, 3 वगैरे मध्ये सुरुवातीला 0 ही संख्या वाढवली तर आपल्याला मिळतो पूर्ण संख्यांचा सट. पहा बरे, दिसते का स्क्रीनवरती. नैसर्गिक संख्यांचा सट 1, 2, 3, 4 वगैरे वगैरे. त्यानंतर पूर्ण संख्यांचा सट 0, 1, 2, 3, 4 वगैरे वगैरे. आता ह्या संख्यामध्ये जर आपण ऋण संख्या म्हणजे ऋण पूर्णांक वाढवले, पहा, तर आपल्याला मिळतो पूर्णांकांचा सट. या ठिकाणी मधोमध आहे 0, उजव्या बाजूला आहेत धन पूर्णांक आणि डाव्या बाजूला आहेत ऋण पूर्णांक. -1, -2, -3, -4 वगैरे. आता संख्यांचा हा प्रवास येथेच थांबला का. नाही. आपण वापर करतो अपूर्ण संख्यांचा सुद्धा, ज्यांना आपण अपूर्णांक असे म्हणतो. म्हणजेच 1/2, 2/3, 4/5 अशा अपूर्णांकांची सुद्धा आपल्याला आवश्यकता भासते. आता विद्यार्थ्यांनो, समजा 0 हा पाण्याचा गोठणबिंदू आहे. म्हणजेच 0 डिग्री सेल्सिअसला पाण्याचं बर्फात रूपांतर होते. आता काही ठिकाणांचं तापमान हे 0पेक्षाही अर्धा डिग्री कमी, 2.5 डिग्री कमी असे जर संख्या असतील तर त्यांना आपण कसं दर्शवू. बरोबर, आपण त्यांना दर्शवू -1/2, -5/2 वगैरे वगैरे. तर विद्यार्थ्यांनो, अशा सर्व संख्यांना सामावून घेण्यासाठी
बनवलेला आहे परिमेय संख्यांचा सट. तर आपण पाहूयात परिमेय संख्या म्हणजे काय ते. पहा, जर P आणि Q दोन पूर्णांक असतील परंतु Qची किंमत 0 नसावी तर त्यांचे गुणोत्तर P/Q किंवा P/Q ला परिमेय संख्या असे म्हणतात. आणि एकदा बघूया, P आणि Q दोन्ही काय असल्या पाहिजेत, पूर्णांक असल्या पाहिजेत. म्हणजे ते धनपूर्णांक असले तरी चालतील, ऋणपूर्णांक असले तरी चालतील. फक्त कंडिशन काय आहे, अट काय आहे विद्यार्थ्यांनो, Qची किंमत 0 नसावी. तर P/Q या रूपाला परिमेय संख्या असे म्हणतात. उदाहरणे पाहूया. 3 सप्तमांश, 1.5 द्वितीयांश, -2 तृतीयांश वगैरे वगैरे ह्या सर्व परिमेय संख्या आहेत. बघा पहिलं उदाहरण 3 सप्तमांश P/Qच्या रूपात आहे ना. P आणि Q 3 आणि 7 दोन्हीही पूर्णांक आहेत. आता पुढची मिश्र संख्या आहे 1.5 द्वितीयांश. ह्याचंच आपण विषम अपूर्णांकात रूपांतर करू शकतो ना. 2 अधिक 5 म्हणजे 7 द्वितीयांश. तर ही सुद्धा एक परिमेय संख्या आहे. तिसरं उदाहरण -2 तृतीयांश. यामध्ये -2 म्हणजेच P आणि 3 म्हणजे Q म्हणजेच P/Q हे दोन्हीही पूर्णांक आहेत. -2 आणि 3 हे पूर्णांक आहेत. तर ही झाली काही उदाहरणं. आता विद्यार्थ्यांनो, परिमेय संख्यांच्या सटामध्ये कोणकोणत्या संख्या येतात पाहूया आपण. पाहूयात तर. पहिलं, सर्व अपूर्णांक हे परिमेय संख्या असतात. पाहू, अपूर्णांक म्हणजेच 1 द्वितीयांश, 2 तृतीयांश, 4 पंचमांश. तर हे सर्व आहेत ना P/Qच्या रूपात, म्हणून ते परिमेय संख्या आहेत. त्यानंतर दुसरं, सर्व दशांश संख्या. उदाहरणार्थ 0.5 ह्याला आपण कसं दर्शवू शकतो अपूर्णांकात, 5/10. हे सुद्धा P/Qच्या रूपात आहे. पुढचं 2.3 ह्याला आपण कसं दर्शवतो, 2.3 दशांश म्हणजे 2.3/10. आता हेच विषम अपूर्णांकात 23 दशांश. ह्या सर्व संख्या P/Qच्या रूपात आपण मांडू शकतो. म्हणून सर्व दशांश संख्या ह्या परिमेय संख्या असतात. आलं का लक्षात विद्यार्थ्यांनो. आता पाहूया पुढे. तिसरं, कोणताही पूर्णांक हा परिमेय संख्या असतो की नसतो पाहूया एक उदाहरणाने. हा पहा, एक उदाहरण दिलेलं आहे. -5 हा एक पूर्णांक आहे. तो आपण P/Qच्या रूपात मांडू शकतो का. बघा, -5 ला आपण -5/1 अशा रूपात मांडलेला आहे. म्हणजेच P/Qच्या रूपात मांडलेला आहे. यावरून विद्यार्थ्यांनो, सर्व पूर्णांक, मग ते धनपूर्णांक असो किंवा ऋणपूर्णांक असो, ते सर्व परिमेय संख्या असतात. त्यानंतर चौथा पॉइंट, 0 ही एक परिमेय संख्या आहे. बघा, त्याचं कारण काय आहे. 0ला पण आपण P/Qच्या रूपात दाखवू शकतो का. बघा, 0 बरोबर 0/2 असं सुद्धा आपण मांडू शकतो. किंवा 0/7 असं सुद्धा आपण मांडू शकतो. किंवा 0 कोणताही पूर्णांक आपण देऊ शकतो. 0/,
फक्त आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की छेदस्थानी शून्य नसावा. अशा रीतीने विद्यार्थ्यांनो, शून्य ही एक परिमेय संख्या आहे. आता आपण पाहणार आहोत सममूल्य परिमेय संख्या म्हणजे काय. आता नावातच ह्याचा अर्थ दडलेला आहे. सममूल्य म्हणजेच समान मूल्य, समान किंमत असलेली परिमेय संख्या. आता ह्याच्या आधी विद्यार्थ्यांनो, तुम्ही सममूल्य अपूर्णांक शिकला होता. अगदी त्याच रीतीनं आपल्याला सममूल्य परिमेय संख्या काढता येते. आता अपूर्णांकामध्ये तुम्ही सममूल्य अपूर्णांक कसे काढला होता? अंश आणि छेद दोन्हीला समान पूर्णांकाने गुणल्यास आपल्याला सममूल्य अपूर्णांक मिळाले होते. त्याच रीतीने आपण येथे काय केलं पाहिजे? अंश दिलेल्या परिमेय संख्येच्या अंश आणि छेदाला समान पूर्णांकाने गुणले पाहिजे. पहा एक उदाहरण इथं दिलेलं आहे, -2/3. आता ही एक परिमेय संख्या आहे. आपल्याला पाहिजे आहे हिची सममूल्य परिमेय संख्या. इथे मी काय केलेलं आहे? -2/3च्या अंश आणि छेदाला 3/3 ने गुणलेले आहे. पहा, अंश आणि अंश यांचा गुणाकार करा. -2 गुणिले 3 काय येणार उत्तर? बघा, विरुद्ध चिन्ह आहेत ना. विरुद्ध चिन्ह गुणाकार उत्तर आला, वजा चिन्ह देऊ संख्यांचे नाव. आठवते ही कविता? त्याचप्रमाणे -2 गुणिले 3 बरोबर -6 आणि छेदस्थानी 3 गुणिले 3 बरोबर 9. किंवा -2/3च्या अंश आणि छेदाला इतर कोणत्याही पूर्णांकाने आपण गुणलं तरीही चालतं. आता दुसऱ्या वेळेला मी घेतलं आहे -5. -2/3 गुणिले -5 भागिले -5. आता अंश आणि अंश यांचा गुणाकार करा. -2 गुणिले -5. आता इथं काय आहे? समान चिन्ह आहेत ना, वजा गुणिले वजा. पुन्हा आठवा कविता. समान चिन्हे गुणाकार उत्तर आला, धनचिन्ह देऊ संख्यांचे नाव. बरोबर. अगदी त्याच रीतीनं -2 गुणिले -5 यांचा गुणाकार +10 आणि छेद 3 गुणिले -5 यांचा गुणाकार -15. अशा रीतीने विद्यार्थ्यांनो, आपल्याला -2/3चे 2 सममूल्य परिमेय संख्या मिळालेल्या आहेत. पहिली आहे -6/9. दुसरी आहे 10 भागिले -15. अशा रीतीने आपण अनेक सममूल्य परिमेय संख्या काढू शकतो. पाहूयात त्याची व्याख्या. परिमेय संख्येच्या अंश आणि छेदाला 0 सोडून कोणत्याही एकाच संख्येने गुणल्यास किंवा भागल्यास आपल्याला दुसरी परिमेय संख्या मिळते, जी दिलेल्या संख्येला सममूल्य असते. समजलं ना? आहे ना सोपं? तर मी तुम्हाला ह्या ठिकाणी अजून एक उदाहरण दिलेलं आहे. पहा, 10 भागिले -15. आता ह्या ठिकाणी मी काय केलेलं आहे? दोन्ही अंश आणि छेदाला 5 ने भागलेलं आहे. 10 भागिले 5 किती आले विद्यार्थ्यांनो? 5 एके 5, 5 दोन्ही 10, म्हणजे तिथं आलं उत्तर 2. अंशाच्या ठिकाणी आले 2 आणि छेद पहा, -15 भागिले 5 म्हणजेच 5 त्रिक 15 आणि वजा चिन्ह उत्तर आला. अशा रीतीने 10 भागिले -15 ह्या परिमेय संख्येचं सममूल्य आपल्याला मिळालेलं आहे, ते म्हणजे 2 भागिले
3. आता मी तुम्हाला एक प्रश्न येथे घालते आहे. ह्या ठिकाणी 5/4 ही एक परिमेय संख्या दिलेली आहे आणि तिच्या बाजूला काही परिमेय संख्या दिलेल्या आहेत ज्या 5/4शी सममूल्य आहेत. परंतु पहिल्या संख्येचा अंश तुम्हाला भरायचा आहे, दुसऱ्या संख्येचा छेद तुम्हाला भरायचा आहे, त्याचप्रमाणे तिसऱ्या संख्येचा छेद देखील तुम्हाला भरायचा आहे. करा विचार करा, पाहू आली तुम्हाला उत्तरं. बघा मी सांगते. आता पहिली जी रिकामी जागा आहे तिथं काय भरता येईल? खाली काय आहे? 4. 5/4ला किती पटीनं वाढवलेलं आहे? 4 पटीनं वाढवल्यानंतर त्याचे झाले 16. तर आपल्याला 5ला सुद्धा 4 पटीने वाढवलं पाहिजे, म्हणजे तिकडे येणार 20. बरोबर. आता दुसरी परिमेय संख्या पाहू. 25 भागिले डॅश. 5ची किंमत किती पटीने वाढवलेली आहे? 5 पटीने वाढवली आहे ना. 5 25, म्हणजे 4ची पण किंमत 5 पटीने वाढवली पाहिजे. 4 पंचे 20. आणि तिसरं काय आहे पहा, पाहू. -15. येथे 5ची किंमत -3 पटीने वाढवलेली आहे, म्हणजेच 5ला -3ने गुणलेले आहे, म्हणून आपण 4ला सुद्धा -3ने गुणले पाहिजे, म्हणजे त्या ठिकाणी येणार 4 त्रिकम 12 म्हणजेच -12. तर तुमची उत्तरं या ठिकाणी तुम्ही चेक करा. आता पाहूयात पुढचा भाग. संख्या रेषेवर परिमेय संख्या दाखविणे. आता तुम्हाला विद्यार्थ्यांनो संख्या रेषा आठवते का बघा? मधोमध 0, उजव्या बाजूला समान अंतरावर 1, 2, 3 वगैरे वगैरे, आणि डाव्या बाजूला समान अंतरावर -1, -2, -3 वगैरे वगैरे. आता विद्यार्थ्यांनो आपल्याला ह्या संख्या रेषेवर -1/2 ही संख्या दर्शवायची आहे. आता विद्यार्थ्यांनो आपल्याला माहिती आहे की +1/2 म्हणजे कुठे येतात? ते 0 आणि 1च्या बरोबर मध्ये येतात ना. 1/2 म्हणजे अर्धा, म्हणजे 1चा अर्धा, म्हणजेच 0 आणि 1च्या बरोबर मधोमध 1/2 येतो. तर त्याचप्रमाणे -1/2 हे 0 आणि -1च्या बरोबर मधोमध आले पाहिजेत. पहा आलेत का? पहा मधोमध आहे 0 आणि उजव्या बाजूला उजव्या टोकाला आहे 1, त्याचप्रमाणे समान अंतरावर डाव्या बाजूला आहे -1. 0 आणि 1च्या बरोबर मधला बिंदू 1/2 असा दाखवलेला आहे. त्याचप्रमाणे 0 आणि -1च्या बरोबर मधला बिंदू हा -1/2 असा दाखविला पाहिजे. आता विद्यार्थ्यांनो तुम्हाला जर -1/3 दर्शवायचा असेल तर कसा दर्शवाल? 0 ते -1चे 3 समान भाग तुम्ही केले पाहिजेत. त्यातील पहिला भाग असणार -1/3, दुसरा भाग असणार -2/3 आणि तिसरा -3/3 म्हणजेच 1 -1. आलं ना लक्षात? पाहूयात आपला पुढचा भाग. संक्षिप्त अथवा प्रमाणित रूपात परिमेय संख्या म्हणजे काय? काही उदाहरण बघूयात. 2/3, -1/4, 5/7, -4/9. बघितल्यात ह्या परिमेय संख्या? इथं तुम्हाला काय दिसतंय? यांचं निरीक्षण केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की सर्व छेद हे काय आहेत? धनपूर्णांक आहेत. छेदाच्या ठिकाणी कोठेही ऋणपूर्णांक नाही. तसेच अंश आणि छेद यांच्यामध्ये
काही सामायिक अवयव आहे का? एक व्यतिरिक्त कोणता सामायिक अवयव आहे का पहा? नाही. रिपीट करते, अंश व छेदामध्ये सामायिक अवयव फक्त एक हा आहे. अशा परिमेय संख्येला संक्षिप्त अथवा प्रमाणित रूपात परिमेय संख्या असे म्हटले जाते. पाहूयात अजून एकदा. जेव्हा छेद धनपूर्णांक असतो तसेच अंश व छेदामध्ये सामायिक अवयव फक्त एक हा असतो तेव्हा अशा परिमेय संख्येला प्रमाणित अथवा संक्षिप्त रूपातील परिमेय संख्या असे म्हटले जाते. पाहूयात उदाहरणं. पहिलं उदाहरण पहा. 24/60 या परिमेय संख्येला आपल्याला प्रमाणित रूपात लिहायचं आहे. आणि दुसरं उदाहरण 3/18 या परिमेय संख्येला आपल्याला प्रमाणित रूपात लिहायचं आहे. पाहूयात पहिल्याची उकल. आता बघा, 24 आणि 60 ह्यांचा मसावी काय आहे? आठवण करा, मसावी म्हणजे काय? 24 आणि 60ला भाग देणारी मोठ्यात मोठी संख्या. आता दोनांनी पण 2 या अंकाने 24ला आणि 60ला दोन्हीला पण भाग जातो. 4 या अंकाने 24ला आणि 60ला दोन्हीनं पण भाग जातो. आणि 6 या अंकाने 24 आणि 60 दोनांना पण भाग जातो. परंतु त्यातील मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे? ती आहे 12. म्हणून 12ला 24 आणि 60चा मसावी असे म्हटले जाते. बघा, 12 दुनी 24, 12 पंचे 60. तर म्हणून आपण काय करूयात? -12 ने भाग देऊयात. आता आपली दिलेली संख्या काय आहे? 24/60. आपण काय करतोय? अंश आणि छेदाला -12 ने भाग देतोय. आता 24ला 12 ने भागा, उत्तराला 2, परंतु आपण भागतोय -12 ने, म्हणून उत्तराला वजा चिन्ह. छेद बघा, -60/-12. दोन्हीही ऋणपूर्णांक असल्यामुळे दोन्ही ऋणचिन्ह काय होतात? जोडीने आल्यामुळे कॅन्सल होतात. आणि 12 पंचे 60, उत्तराला धनचिन्ह येते. आपली प्रमाणित रूपात, संक्षिप्त रूपात काय आलं उत्तर? -2 पंचमांश. दिलेली संख्या होती 24/-60, तिचं प्रमाणित रूप आलं -2/5. पाहूयात दुसऱ्याची उकल. 3/-18 याचं आपल्याला प्रमाणित रूप शोधायचं आहे. आता 3 आणि 18चा मसावी किती? 3. म्हणून आपण काय करूयात? अंश आणि छेदाला -3 ने भागूयात. बघा, -3/-3, तर 3/3 उत्तराला 1, आणि वजा म्हणजे वजा चिन्ह जोडीनं आल्यामुळे ते कॅन्सल होत आहे. आता छेद -18/-3 यांचा भागाकार आहे. 3 सख 18 आणि दोन्ही चिन्ह वजा असल्यामुळे कॅन्सल होऊन आलं उत्तर +6, म्हणजेच आपल्याला मिळालं 1/6. अशा रीतीने -3/-18 ह्या परिमेय संख्येची सममूल्य संख्या आपल्याला मिळाली 1/6. आलं का लक्षात? आता विद्यार्थ्यांनो, आपण बघायचं आहे धन परिमेय संख्या कशाला म्हणायचं आणि ऋण परिमेय संख्या कशाला म्हणायचं. बघा, पहिला पॉइंट. जर अंश आणि छेद दोन्ही धनपूर्णांक असतील तर अशा परिमेय संख्यांना धन परिमेय संख्या असे म्हणतात. बघा,
जर आपल्याला दिलेल्या परिमेय संख्येचे अंश आणि छेद दोन्हीही धनपूर्णांक असतील तर त्या परिमेय संख्येला आपण धनपरिमेय संख्या असे म्हणू शकतो. उदाहरण काय बघा, 3 अष्टमांश, 5 सप्तमांश, 2 नवमांश. बघूया इथं अंश पण धनपूर्णांक आहे, छेदसुद्धा धनपूर्णांक आहे. म्हणून ही सर्व उदाहरणं आहेत धनपरिमेय संख्येची. दुसरा पॉईंट पाहू. अंश ऋणपूर्णांक आहे आणि छेद धनपूर्णांक आहे अशा परिमेय संख्यांना परिमेय संख्या असे म्हणतात. बघा उदाहरणं खाली दिलेली आहेत. -5 सप्तमांश, -3 अष्टमांश, -9 पंचमांश. या सर्व परिमेय संख्यांचं निरीक्षण करा. येथे काय आहे की अंश हा ऋण आहे आणि छेद हा धन आहे. म्हणून अशा परिमेय संख्यांना आपण ऋण परिमेय संख्या असे म्हणू शकतो. आता पुढचा पॉईंट. त्याचप्रमाणे आणखीन काही परिमेय संख्या इथं दिलेल्या आहेत. 5 भागिले -7, 6 भागिले -5, 2 भागिले -9. ह्या पण धन असतील की ऋण असतील विचार करा बरे. बरोबर, ह्या ऋण परिमेय संख्या आहेत. तर ह्या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की त्यांचा अंश धन आहे परंतु छेद ऋण आहे. अशांना सुद्धा आपण ऋण परिमेय संख्या असे संबोधू शकतो. आता 0. 0 ही धनपरिमेय आहे की ऋणपरिमेय आहे? तर विद्यार्थ्यांनो 0 ही धनही नाही आणि ऋणही नाही, ती दोन्हीच्या मधली संख्या आहे. तर लक्षात ठेवा 0 ही धनही नाही आणि ऋणही नाही, ती दोन्हीच्या मधली परिमेय संख्या आहे. अजून काही प्रकारच्या परिमेय संख्या पाहूयात. -2 भागिले -5. ह्या ठिकाणी विद्यार्थ्यांनो 2चं आणि 5चं जे वजा चिन्ह आहे ते आपण कॅन्सल करू शकतो. म्हणजे त्याची किंमत आली 2 पंचमांश. तर ही एक धनपरिमेय संख्या आहे. आता विद्यार्थ्यांनो ह्यावर आधारित मी तुम्हाला काही गृहपाठ दिलेला आहे. तर ह्या पाठामध्ये जे काही शिकवलं ते तुमच्या लक्षात आलं असेलच. तर त्यावर आधारित हा गृहपाठ झटपट पेन घ्या, वही घ्या आणि लिहून काढा. पहिला बघा, खालील संख्यांना समान 4 परिमेय संख्या लिहा. पहिली आहे -2 सप्तमांश, दुसरी आहे 5 भागिले -3 आणि तिसरी आहे 4 भागिले 9. आता दुसरा प्रश्न. खालील ज्या परिमेय संख्या दिलेल्या आहेत त्यापैकी ऋणपरिमेय संख्या तुम्हाला ओळखायच्या आहेत. पहिली आहे 2 तृतीयांश, दुसरी 5 सप्तमांश, तिसरी 3 पंचमांश, चौथी 0, पाचवी 6 अकरांश आणि 6वी 2 भागिले -9. आणि तिसरा प्रश्न आहे संख्यारेषा काढा आणि खालील परिमेय संख्या दर्शवा. पहिली आहे 3 चतुर्थांश. तर विद्यार्थ्यांनो 3 चतुर्थांश दर्शवण्यासाठी तुम्हाला 0 ते 1 चे किती भाग करावे लागतील? बरोबर, 4 समान भाग करावे लागतील.
त्याचा पहिला बिंदू असेल 1/4, दुसरा असेल 2/4 आणि तिसरा असेल 3/4. तर अशा रीतीने तुम्हाला दुसरा अंक जो दिलेला आहे, दुसरी परिमेय संख्या दिलेली आहे -5/8, तिसरी दिलेली आहे -7/4 आणि चौथी दिलेली आहे 7/8. तर ह्या सर्व परिमेय संख्यांसाठी तुम्ही प्रत्येकी एक सेपरेट अशी संख्यारेषा काढा आणि त्यामध्ये ह्या परिमेय संख्या दर्शवा. नमस्कार विद्यार्थ्यांनो.